In a logic circuit diagram, when all four input are A, B, C, D are 1, then output are 1, 1, 0. ऐका लक्ष, आउटपुट आर 1, 1, 0. Y1, Y2 आणि Y3 व्हॅल्यू दिले. बट आता हा प्रॉब्लेम फार सोपा आहे. ह्याचा पुढच्याला काय संबंधच नाही का? वेन ऑल इनपुट्स आर ABCD आर चेंज टू 0, त्यावेळी विचारलंय. हा, आता व्यवस्थित लक्ष द्या, फार सोपा प्रॉब्लेम होता. तर सगळंच इनपुट 0 आहे, म्हणजे A 0 आहे, पाटील A 0 आहे आणि सगळेच ऍबसेंट होते बऱ्यापैकी. B 0 आहे. इथं काय झालं, हा बोर्ड सारखा म्हणजे ऍडिशन व्हायला पाहिजे, म्हणजे 0 + 0 व्हायला पाहिजे. 0 + 0 0च, मॅथ्स आहे सिंपल. Y1 किती आला? 0. Y1 0 वाला कुठला ऑप्शन आहे? A as well as B. Y1 0, A as well as B. त्यामुळे पुढे जायला पाहिजे. हा 0 आहे, हा 0 आहे, बरोबर. ह्याच्या पुढे काय? हा मल्टिप्लिकेशन आहे. ऐका, हा मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे 0 × 0 काय होणार? 0 × 0 0 होणार. इज इट राईट? बट ह्याच्या पुढे बदलून आहे, बबल आहे, म्हणजे इनव्हर्स होणार. म्हणजे हा इथं 1 झाला. 1चा ट्रायंगल आणि इनव्हर्स म्हणजे पुन्हा काय आला? 0 झाला. म्हणजे Y2 सुद्धा 0 पाहिजे, मे बी ऑप्शन बरोबर आहे. आणि 0 0 ऍडिशन झालं, ह्या ऍडिशनचं परत इनव्हर्स झालं, म्हणजे Y3 काय आला? 1 आला. त्यामुळं ऑप्शन. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? कालचं काय ना